नाही केली, यांनी केली फसवणूक. काय फसवणूक केली त्यांनी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तिथं उत्पादन जास्त होऊ शकतं. अहो त्यांना मी एवढं सांगतोय, मी तिकडे नोकर आहे, इथं मालक आहे, पण ह्यांना मला मालक होऊन द्यायचंच नाही ना. तिथं 1 रूम किचन 1 BHK मध्ये फ्लॅटमध्ये कोंडून राहण्यापेक्षा इथे तुम्हाला स्वातंत्र्य नेचरची हवा आहे चांगली. हो चहा द्या यांना. काय नको चहा मला तुमचा, गोड बोलून फसवतो तुम्ही लोकांना. उपकार नाही करत चहा देऊन. काय फसवणूक केली आम्ही? सांगाय आमच्या पुरीन शेतीत काम नाही केलं तुम्ही म्हणजे नोकरीला त्यांनी घरी यावं काम करायला. अहो मामी, त्या 20,000 पगारात काय होतं तुम्ही सांगा बरं. मग आधी कसं काय म्हणजे पगारायला आता नाही. अहो तिथं इथं 5 एकर शेती या. आम्हीच नाही रानात काम केलं, तिला कसं काय आम्ही रानात लावणार. मग काय तिला कुठे कोण करताय? तिला फक्त म्हणलं बायांकडून करून घे. मग घरी आणि म्हणजे रानातच लावणार तुम्ही. आपण तिकडे 20,000 इकडे 10 लाख डाळी म्हणू त्याला. तिकडे काही बी करायचं, घरी काय काय फसविलं तुम्ही आम्हाला. तुम्ही पाठवलं नाही मला शेतात? नाही गेलीच नाही मी शेतात. पाठवलं ना मग असं मी काय नाही बोलताय तुम्हाला, मला? तुम्ही आम्हाला फसवलंय. घरच्या बाहेरच नाही काढायचं. अहो त्या 20,000 काय होतंय? 20,000 नाही काय नाही. आम्ही एक पोरगी आम्ही रानात दिलीच नाही. आम्ही आपण आम्ही नोकरी बघून दिली. हितली जमीन पडक ठेवायची का सांगा बरं तुम्ही. फक्त ह्याच्यासाठी गेले. अहो मग तिथं माणसं लावा ना, आपण राहतो ना सिटीत, करताय ना तुम्ही जॉब, बस झालं ना. मग एवढं काय एवढं शेती? एवढं लक्ष लागत असतं का? बरं जाऊ द्या का, मी सिटीत राहू शकत नाही, आले इथपर्यंत तर होऊन द्या तुमच्या मनाने काय व्हायचं ती. आम्ही एक पोरगी आम्ही चांगल्या जाऊ दे, नको डोकं लावा आई, मला राहायचंच नाही. जाऊ दे, आलोय ना काय आहे इथपर्यंत. ना ते वकील बघताना काय करायचे हा. ती बघतात ते आपल्याला. हा जाऊ दे, फसविलं त्यांनी काय करायचं. पहिले सांगायचं ना, फसवायची काय गरज होती? फसवलं नाही मी तुला आता पण सांगतोय. फसविलं. हॅलो, हा आलो आलो. चला वकील आले तिकडे. चला आई, हे घे तर. या आले तुम्ही? हा आता कोर्ट उघडा, टाइमच झालेला आहे. तर तुम्ही विचार केला का तुमचा? हा हा. केलाय. हे बघ, नातेवाईक म्हणून माझं सांगणं काम आहे, त्या टोकापर्यंत जाऊ नका. आता त्यांना शहरच पाहिजे तर गावाकडे नकोच आहे, तर मी तरी काय करू? काय प्रॉब्लेम काकू? आम्ही शेती म्हणून दिलीच नव्हती. शेती म्हणून दिली नाही, पण उद्या जी याच आहे ती हीच आहे. हा, कोर्ट पण वकिलाला काय दोन्ही कोण बी पैसे भेटणार आम्हीच आम्हाला. नाही रानात गेलो तर तिला घरी आणलं म्हणजे रानात लावणारच आहे तो. बघितलं का, ह्यांची हो का हीच आट आहे या. तिकडे 5 एकर प्युअर बागायत जमीन आहे, त्यांना 3 नकोय आणि 20,000 रुपये महिन्याने मला तिकडे सिटीत कामाला लावायचे. बरं त्याचा पगार वाढून 25 होईल 30 होईल, पण इथं लाखात उत्पन्न होत असेल तर घरी आणली तुम्हाला म्हणजे घरची ताप देणारच नाही. कसं काय ताप देते ना असे? कसं तसला अजिबात काय होणार नाही तिकडे. तिथं हो का, जे आठ तुम्हाला दिवस पाहिजे त्याला नाही पाहिजे, त्यामुळे तुम्हाला काय पोटगी फिडगी काय भेटणार नाहीये. द्यावं लागणार. भेटू शकत नाही. 3 महिने लागणार, कसं काय पोटगी देईन तो? मग तिकडे राहिले आम्ही. ऐका की, पण ऐका, जी जी आहे ती माझ्या नाव नाहीच आहे, माझ्या आईच्या नाव आहे सगळी जमीन. आणि कुठून देणार ही सांगा, मी कुठून देणार? असं कसं काय? मी फक्त म्हणजे 20,000 काय रुपये. फसवणूक तुम्ही फसवणूक करता, तो नाही करत. आम्ही नाही केली, यांनी केली फसवणूक. काय फसवणूक केली त्यांनी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तिथं उत्पादन जास्त होऊ शकतं. अहो त्यांना मी एवढं सांगतोय, मी तिकडे नोकर आहे, इथं मालक आहे, पण ह्यांना मला मालक होऊन द्यायचंच नाही ना. तिथं 1 रूम किचन 1 BHK मध्ये फ्लॅटमध्ये कोंडून राहण्यापेक्षा इथे तुम्हाला स्वातंत्र्य नेचरची हवा आहे चांगली. आणि तुम्ही रानात काम केल्याने काय नाही होणार, पैसे ही कमवण्यासाठी कुठूनही कमवू शकतो माणूस. पण मला नाही ना सवय ते सगळं ते करायची. 2 नंबर करत नाही, काय नाही, तो घरातलं शेतीतलं काम करतोय, काय अडचण तुम्हाला? आणि शेतकरी नावाला का वाईट वाटतं तुम्हाला? ज्याच्यावर जागतात तेच कसं काय वाईट वाटायला लागलं? माझं वकिलाच काम आहे, मी तुम्हाला दिवस देऊन मोकळा होईल तुम्हाला. मग काय लग्नापुरतेच गेलते काही नोकरीला. नको. आता त्याला वाटलं, पण ते घरची करायसारखी परिस्थिती नाही, आवडी करण्यासारखी नाही. 2 महिन्यातच घरी आले म्हणजे. आता आम्ही नाही ना, तुम्ही हा विचार करा ना, आम्ही की किती शेती सांगितलं करतोय, तरी मुलीने ऐकलं पाहिजे. एखादा जोडधंदा टाक, दुधाचं उत्पादन करू शकतो, काय करू शकतो ना तो. नुसतं शेती पण नाहीये. ती मस्त आम्ही हा म्हणलं, ती जर नाही राहिली आमच्या घरी राहिलं काय करायचं मला. काय मुलीला आईची साथ आहे, त्याच्यामुळे मुली गेली त्या गोष्टी वाटत. तुम्ही घरी अजून विचार करा, अजून 2 दिवस घ्या. हे बघा, तुम्ही या टोकापर्यंत जाऊ नका. तुम्ही मामांना भावांना बोलून बघा, सगळ्यांना 4 माणसं मध्यस्थीला बोलवतो की असं समजून सांगा. उद्या काय दुसरा वकील दिवस मोकळा होईल, दोन्ही कोण पैसे, पण हा प्रॉब्लेम मी घरातला आहे म्हणून सांगतोय. आम्ही मस्त सांगितलं. एखाद्याचं ह्यानी लग्नासाठी खर्च केला, तुम्ही केला, काय 100,000 माणसात लग्न झालेलं आहे तुमचं. हो. आणि ते जर तुम्ही असं थोड्यात मोडकळीत आणलं तर उद्या तुम्हाला तरी काय लग्न दुसरा नवरा करून जायचंय का? असं कसं शक्य आहे? तुम्ही विचार करा ना याच्यावरती. बसून मी सांग ना. लग्न ही सगळ्या फॅमिलीचं असतं, यात बरेचसे माणसं रिलेशन गुंतलेले आहेत. तुम्ही विचार करा, अजून 2 दिवस घ्या. इतकं टोकापर्यंत जाऊ नका. मला दुसरी क्वार्टर तारीख करून येतो, तोपर्यंत तुम्ही घरी 4 माणसाचा अजून विचार करा. मला घरून जाऊन कपडे चेंज करून यायचे अजून. विचार करतो सगळं. हां, सगळे विचार करा तुम्ही. जावा घरी. चला.